छत्रपती संभाजी महाराज आणि गुढीपाडवा याबाबत अनेक वर्षापासून समाजात काही वादग्रस्त प्रश्न फिरत आहेत. काही जण म्हणतात की घरावर गुढी उभारणे म्हणजे शंभूराजांचा अपमान आहे, तर काहींच्या मते गुढीपाडव्याचा तांब्या हा शंभूराजांच्या शिराचं प्रतीक आहे. पण इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर या दाव्यांना ठोस पुरावे सापडत नाहीत. गुढीपाडवा हा सण प्राचीन काळापासून साजरा केला जातो. तो नवीन वर्षाची सुरुवात, विजय आणि शुभत्वाचं प्रतीक मानला जातो. गुढी म्हणजे विजय ध्वज, जो घरावर उभारून आनंद आणि समृद्धीचं स्वागत केलं जातं. छत्रपती संभाजी महाराजांचं बलिदान हे खरंच अत्यंत महान होतं आणि वेदनादायीही तितकंच होतं. पण गुढीपाडवा हा सण त्यांच्या बलिदानानंतर सुरू झाला असा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. औरंगजेबानेही मुद्दाम गुढीपाडव्याच्या आधीचा दिवस निवडला असा दावा इतिहासात स्पष्टपणे आढळत नाही. त्यामुळे इतिहास समजून घेताना भावना आणि अफवा यापेक्षा सत्य आणि पुराव्यांवर विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम, त्याग आणि स्वाभिमान आपल्यासाठी प्रेरणादायी आहे आणि गुढीपाडवा हा सण आनंद, विजय आणि नव्या सुरुवातीचा सण म्हणून आपण अभिमानाने साजरा करू शकतो.